छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षक उपसंचालक कार्यालय येथे शिक्षक समन्वय संघ व मुक्ता संघटनेच्या वतीने टप्पा वाढ निधीसाठी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निर्मित करून ही आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही। यामुळे एका शिक्षिकेने आपल्या हक्काचे वेतन पदरात पाडून घेण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। शासनास शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाठोपाठ शिक्षकांच्याही आत्महत्या होण्यास प्रवृत्त करायचे का, असा प्रश्न शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवराम म्हस्के यांनी उपस्थित केला। शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षण क्षेत्रामध्ये भयंकर असंतोष सध्या पसरत आहे। संघटनेमार्फत टप्पावाढीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून टप्पावाढ शासन निर्णय अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी यावेळी शिक्षकांनी केली। छत्रपती संभाजीनगर मध्ये शिक्षकांच्या टप्पा निधी वाढसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। शिक्षक उपसंचालक कार्यालयाला घेराव घालण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे या ठिकाणी सर्व शिक्षक बसलेले आहे आणि त्यांचा जो टप्पा निधी आहे तो त्यांना मिळत नसल्यामुळे हे घेराव आंदोलन या ठिकाणी करत आहेत। या संघटनेचे जे अध्यक्ष आहे मस्के त्यांच्याशी आपण चर्चा करणार। काय सांगणार सर, आपण आंदोलन करत आहात, घेराव घातलेला सध्या घेराव घातलेला कसं बघतो आपण याकडे? खरं तर आमची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे याच्यासाठी का शिंदे सरकार जे होतं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार, या शिंदे सरकारनं 14 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्यासाठी शासन निर्णय काढला होता आणि या शासन निर्णयानुसार तातडीनं यांना अनुदान वितरित करण्याचे आदेश दिलेले होते। परंतु असं असताना सुद्धा वित्त विभागानं जाणीवपूर्वक आमची फाईल, खरं म्हणजे तर फाईल अडवल्याचा आणि फिरवल्याचा विषयच नाही, असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक आमचा निधी अडकून ठेवलेला आहे, निधी दिलेला नाही। असं असताना जर शिक्षक आत्महत्या करत असतील तर याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार अजित पवार आणि वित्त विभाग खातं राहील, ही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छित आहे। शिक्षकांचा जो वेतन टप्पा वाढ होती ही शिंदे सरकार यांच्या काळामध्ये ती मंजूर करण्यात आली होती आणि नंतर ती आता सध्या बंद करण्यात आलेली आहे। त्यासाठी हा घेराव या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपल्या सोबत आणखी काही शिक्षक शिक्षिका आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। काय सांगाल मॅडम, आज आपण कशाबाबत आंदोलन करता आहात, काय सांगा? आम्हाला जो टप्पा वाढ दिला होता त्यांनी अगोदर जून याच्यामध्ये, परंतु नंतर काही कारणास्तव त्यांनी तो नामंजूर केला आणि आम्ही सगळेजण आशेवर होतो की आम्हाला तो आता मिळणार आहे टप्पा। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी पुढच्या भविष्याची प्लॅनिंग करून ठेवली होती का पुढे काय करायचं। परंतु अचानक त्यांनी आता परत निर्णय मागे घेतला किंवा थांबवला मध्येच, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आशेवर पाणी फिरलंय। तर सरकारला सगळ्यांना अशी विनंती करतो आम्ही सगळे मिळून की आम्हाला अनुदान त्यांनी द्यावं। काय सांगाल मॅडम, मुंबईमध्ये सुद्धा आपण याबाबत आंदोलन सुरू आहे आणि त्याबाबत आपली काय भूमिका आहे? काय भूमिका आहे आपली? शासन हा प्रत्येक वेळेस आम्हाला अनुदानाचा टप्पा देण्याचा निर्णय करतात, परंतु काही कारणास्तव त्यांच्या निर्णयाला पूर्णत्व प्राप्त होत नाही। आणि यावेळेस सुद्धा आम्हाला असं वाटलं होतं की त्यांनी निर्णय दिला, GR काढला आणि GR काढून सुद्धा ते पुन्हा त्यांच्या शब्दाला जागले नाही। तर आमची सर्वांची अशी विनंती आहे की त्यांनी यावेळेस शिक्षकांचा अंत बघू नये। बऱ्याच लोक हे रिटायर व्हायला आलेले आहेत, तरी पण अजून सुद्धा ते शाळेमध्ये फुकट काम करतात। आमचं संपूर्ण आयुष्य हे जर अशा 20-20 टप्प्याच्या अनुदानामध्ये जात असेल तर मग भविष्यामध्ये आमचं काय होणार आहे? कारण याच्यानंतर आम्हाला पेन्शन सुद्धा नाहीये आणि मग आता सुद्धा मिळालं नाही तर मग भविष्य हे अंधकारमय आहे। अजून लहान लहान लेकरं आहेत आमचे, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। आणि हे बाकीच्या लोकांना न मागता आमदारांची पगार वाढवतात, परंतु शिक्षकांना आणि शेतकऱ्यांना वेगळीच धरलेलं आहे। तर या शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा। आम्ही तुमच्याकडनं काही मागत नाही। जर तुम्ही लाडक्या बहिणींना न मागता फक्त इलेक्शन मध्ये तुम्ही निवडून यावं म्हणून जर तुम्ही अशा पद्धतीने राजकारण करत असाल तर हे राजकारण आमच्यापर्यंत नको। आमच्या भविष्यासाठी काहीतरी त्यांनी विचार केला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा वाढीव टप्पा हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे। शिंदे सरकारने जे अनुदान देण्याचं ठरवलं होतं ते अनुदान त्वरित द्यावं यासाठी सुद्धा त्यांची मागणी आहे। काही शिक्षक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत। काय सांगाल सर, निधी हा वाढ व्हावी किंवा निधी मिळावा यासाठी? निधी मिळवण्यासाठी सरकार आम्हाला फक्त झुलवत ठेवतंय। मागे 2023 ला दिवाळीच्या वेळेस आझाद मैदानात आम्हाला मिठाई खाऊ घातली
तुम्हाला 2 महिन्यात आम्ही अनुदान देऊ. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 ला निर्णय काढला, दिवाळीला येणाऱ्या अधिवेशनात, हिवाळी अधिवेशनात अनुदान देऊ. आम्ही त्या आशेवर यांना मतदान केलं, निवडून आलं, पदावर बसवलं. आता पुन्हा आम्हाला सांगण्यात आलं की आर्थिक अधिवेशनात देऊ. आर्थिक अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे, अजूनही आम्हाला अनुदानाचे काही दिसत नाही आशा. या ठिकाणी आमचे बरेचसे शिक्षक आत्मदान करण्याच्या तयारीत आहे. आम्ही सुद्धा आता आत्मदान करण्याच्या तयारीत आहे. आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही, शेवटचा पर्याय आत्मदान. यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे आणि हेच निर्णय आता सरकारच घेणार आहे. तर आपण बघितलं की आता शिक्षक सुद्धा आत्मदानाच्या तयारीमध्ये आहे. बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केल्यानंतर हा विषय फारच चिघळलेला आहे आणि अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहत आहात की कशा पद्धतीने सगळे शिक्षक लोक जे आहेत तर या ठिकाणी आंदोलन करत आहेत. शिक्षक उपसंचालक कार्यालयाला त्यांनी घेराव घातलेला आहे. शासनाच्या विरोधामध्ये संपूर्णतः घोषणा देत आहे. शासनाच्या विरोधात घोषणा देऊन खाली उठतो वर पाय असं सुद्धा म्हणत आहे आणि सध्या शिक्षक आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीनं हा शिक्षकांचा या ठिकाणी संपूर्ण आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे. मी रवींद्र सुरकर, MCB, छत्रपती संभाजीनगर.